घराला कुलूप लावून निघालो बाहेर फिरायला आणि थेट पोचलो एस.टी. स्टँडला. आजच्या प्लॅनमध्ये असणारी मंडळी एका रांगेत बसलेली होती. सर्वांचा आवडता वडापाव खाण्यास स्टँडच्या बाहेर आलो. कुठेही जा, भुकेला आधार म्हणजे वडापाव. दादूसला एवढी घाई लागली होती की तो नको त्या बसमध्ये चालला. त्याला खाली उतरून योग्य बसमध्ये चाललो. पूर्ण सीट्स फुल असल्याने मी आणि दादूसला शिक्षा म्हणून मागे उभा राहण्यास सांगितले. बसमधून उतरल्यावर पुन्हा भूक लागली म्हणून पोटाला पुन्हा आराम दिला. चिप्स खात खात पोहोचलो समुद्री किनारी. फोटोशूट करण्याच्या विचाराने सर्व गर्ल्स नटापटा करायला लागल्या. एकीकडे नटापटा आणि दुसरीकडे किनाऱ्यावर शोधकार्य चालू होता. पोरं शांत बसलीच नाहीत. काहीतरी त्यांनी उचलून आणलंच. इतक्यात दुपार झाली. मस्त पटापट झाडू मारून जागा साफ करून जेवायला पंगत बसली. घरातून आणलेला टिफिन ओपन झाले आणि वनभोजनचा अनुभव घेतला. माझ्यासाठी मस्त सुकट भाकरी आणली होती. किनारी एका झाडाखाली मस्त हवेशीर जेवण झालं. लगेच त्याच जागी बाटली फिरवायचा गेम चालू झाला. जुनी पुराणी खरं खोटं सर्व लफडी गेममध्ये बाहेर निघाली. गेम झाल्यावर निघालो फोटोशूटसाठी किनारी. दहीहंडी निघून गेली तरी यांची प्रॅक्टिस अजून जोमात. फोटोशूट सुरू झाला आणि गर्ल्स म्हणजे रील्स झालीच पाहिजे. आम्ही किती मोठे झालो तरी लहान पण नाही जाणार. व्लॉगिंगचा दिवाना व्लॉग करत राहिला आणि दुसरीकडे पूर्ण घाबरवण्यासाठी हातात कुरली दिली. अशी खूप सारी धमाल मस्ती करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. हातपाय धुवून घेतलं आणि पटापट गाडीवर बसून निघालो घराकडे. तुम्ही पण अशी धमाल मस्ती केली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.